उपासना वर्षामध्ये वेगवेगळे काळ आहेत. The church in its liturgical year has different seasons. We are entering into the season of Lent. The season of Lent is the springtime of the church and of our faith journey. उपासना वर्षातील वसंत ऋतू म्हणून जणू काही उपवास काळ, प्रायश्चित्त काळ आपल्याला लाभलेला आहे. The word Lent means देण्यात येणे. It is the time lent to us. आपल्या प्रत्येकाला हा काळ जणू काही ख्रिस्त सभेने दिलेला आहे. आपल्या प्रत्येकाचं श्रद्धेचं जीवन तपासण्यासाठी, परमेश्वराबरोबर आणि एकमेकाबरोबर आपले असलेलं नातं ह्यावर चिंतन करण्यासाठी आणि हे नातं पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, सुदृढ करण्यासाठी. This season of Lent is a beautiful time to check on our relationship with God and our relationship with one another. To restore these relationships, Pope Francis in the Jubilee year calls us to reflect in the season of Lent. Pope Francis in his Lenten message on 2025 or Jubilee year gives us three beautiful themes. First is journey, second is journeying together, and third is journeying in hope. Pope Francis म्हणतात, हा उपवास काळ हा एक प्रवास आहे. हा प्रवास सहप्रवास आहे आणि हा प्रवास श्रद्धेचा प्रवास आहे. आणि म्हणून आपण आपल्या या वर्षाच्या जुबली वर्षाच्या प्रायश्चित्त काळामध्ये ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करूया. Let us reflect on these three beautiful themes and make our Lenten journey a pilgrim of hope. प्रिय बंधू भगिनींनो, प्रवास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रवास आपल्याला शिकवते की आपण सतत प्रगतीत आहोत. आपण एका ठिकाणी स्तब्ध नाही. श्रद्धा ही आपल्याला पुढे पुढे जाण्यासाठी, खोलवर जाण्यासाठी प्रवृत्त करते. Journey means you are not static, you are active. You are not passive, you are moving. Our journey of faith helps us to move on and move deep. The more we move deep, the more we may grow stronger in faith. दुसरा मुद्दा जो आहे जर्निंग टुगेदर. सिनेरने आपल्याला शिकवलेला आहे की आपण एकटे नाही, आपण सहप्रवासी आहोत. आपण एकत्रितपणे प्रवास केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या या श्रद्धेच्या प्रवासामध्ये आपले जे इतर श्रद्धेचे सहप्रवासी आहेत त्यांच्याबरोबर आपण एकत्रितपणे पुढे गेले पाहिजे. माय डिअर पीपल, सिनेर टीचेस अस टू जर्नी टुगेदर. And in this journey of faith, we must collaborate and cooperate with people who are journeying along with us through faith. And finally, it is the journey of hope. हा जो प्रवास आहे तो आशेचा आहे. आणि म्हणून आपण निराश न होता, खचून न जाता, मागे न येता आपण सतत पुढे जाण्यासाठी न थांबता आशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. Hope does not disappoint us, and therefore in the journey of hope we must keep in mind that there may be difficulties, there may be struggles, there may be pains, but do not get discouraged. Move forward and definitely we will be able to achieve more. हा संपूर्ण उपवास काळाचा जो प्रवास आहे हा पोप फ्रान्सिस आपल्या पुढे वाळवंटातील इस्रायल लोकांचा प्रवास आहे त्याच्याशी जणू काही तुलनात्मक सांगत आहे. पापाच्या गुलामगिरीतून हे इस्रायल लोक आपण स्वातंत्र्याच्या मुक्तीच्या वाटचालीला निघाले होते आणि या प्रवासामध्ये त्यांना अनेक अडचणी आल्या. तशाच प्रकारे आपल्या या श्रद्धेच्या प्रवासामध्ये आपल्याला वाळवंटाचे अनुभव येऊ शकतात, आपल्याला अडचणी येऊ शकतात, परंतु आपण थांबायचं नाही, तर आपण पुढे जायचं आहे. आणि पुढे गेल्यानंतर पुनरुत्थानाचा जो अनुभव आहे तो अनुभव आपण घ्यायचा आहे.
And therefore, my dear people, as the Israelites moved from Egypt to the promised land, they were in the desert. And this desert experience was the experience of pain. The desert experience was the experience of trouble and turmoil. But they did not wait there. They moved on, and therefore they were able to reach the promised land. Our journey of faith is the journey from sin to resurrection. And therefore we need to move on, and we need to hope for the resurrection. The resurrection of the Lord is a beautiful experience of our own transformation. We need to rise and live a beautiful life. आणि म्हणून या प्रायश्चित्त काळामध्ये मी आपणा सर्वांना प्रार्थनामय शुभेच्छा देत आहे. मी आपणा सर्वांसाठी प्रार्थना करीत आहे. तुम्ही पण माझ्यासाठी आणि आपल्या धर्मप्रांतासाठी प्रार्थना करा. माय डिअर फेथफुल, आय अश्युअर यू ऑफ माय प्रेज ड्यूरिंग दिस लेंटन सीजन, and I also ask you to pray for me and pray for our diocese. Let Mary, Mother of Hope, guide us and intercede for us. आशेची माता पवित्र मरिया ही आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे, आपल्यासाठी प्रार्थना करीत आहे. Wish you a happy Lent. Wish you a season of conversion and resurrection. आपणा सर्वांना प्रायश्चित्त काळाच्या हार्दिक शुभेच्छा. हा प्रायश्चित्त काळ परिवर्तनाचा, पुनरुत्थानाचा असावा म्हणून मी सदिच्छा देत आहे.